यानंतर एक पुढची जी रिॲक्शन आहे ती कोणती आहे बघा, वल्कनायझेशन ऑफ निओप्रीन. दिसायला थोडं स्ट्रक्चर अवघड आहे, पण रिॲक्शन जर तुम्ही पाहिली तर खूप सोपी आहे, फक्त तुमच्या लक्षात आली पाहिजे. बघा, आता आपण आताच पाहिलं निओप्रीन रबर कसं तयार करायचं आहे. निओप्रीन रबर आपण कशापासून तयार केलं तर क्लोरोप्रीन या मोनोमर युनिटपासून. क्लोरोप्रीन या मोनोमर युनिटवरती पॉलिमरायझेशन केल्यानंतर निओप्रीन हे रबर तयार केलेलं आहे, किंवा निओप्रीन हा सबस्टन्स पॉलिमर तयार केलेला आहे. मग या निओप्रीनचं काय करायचं आहे आता आपल्याला, वल्कनायझेशन. पण निओप्रीन या पॉलिमरचं वल्कनायझेशन करण्यासाठी आपण या ठिकाणी काय घेणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजेच मला सांगायचं आहे, निओप्रीन या पॉलिमरचं वल्कनायझेशन करण्यासाठी मॅग्नेशियम ऑक्साईडचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचा आहे. मॅग्नेशियम ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये काय होणार आहे, वल्कनायझेशन ही प्रोसेस होणार आहे. ठीक आहे. मग सिंपल रिॲक्शन आहे, तुम्ही व्यवस्थित जर लक्ष दिलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल. बघा, मी थोडा बदल करतोय. काय बदल करतोय बघा, इथं कोणता ग्रुप आहे, CH2 आहे, त्यानंतर कार्बन आहे, त्या कार्बनला इथं Cl जोडलेला आहे, डबल बॉन्ड CH, त्यानंतर CH2 आहे, त्यानंतर पुढे काय आहे, CH2 आहे, त्यानंतर पुढे सिंगल बॉन्ड कार्बन, त्या कार्बनला Cl, पुढे डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 ग्रुप आहे. ठीक आहे. त्यानंतर ना वल्कनायझेशनसाठी आपण मॅग्नेशियम ऑक्साईड घेणार आहे. इथे लिहितो मी प्लस, इथे लिहितो MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड. या ठिकाणी सुद्धा प्लस, या ठिकाणी मी लिहिणार आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. त्यानंतर ना दुसरा जो निओप्रीन रबर आहे त्याचं स्ट्रक्चर इथं बघा, सेम स्ट्रक्चर काढायचं आहे. इथे येणार आहे CH2, त्यानंतर इथे येणार आहे कार्बन, या कार्बनला इथं आपण Cl जॉईन करणार आहे, पुढे डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2 आहे, पुढे कार्बन आहे, या कार्बनला इथं Cl जॉईन करणार आहे, तर प्लस साइन करूयात, डबल बॉन्ड काय आहे CH, सिंगल बॉन्ड या ठिकाणी काय येणार आहे CH2 येणार आहे. मग मॅग्नेशियम ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये वल्कनायझेशन ही प्रोसेस कशी होणार, एकदम सिंपल आहे. जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, वल्कनायझेशन ही प्रोसेस कशी होणार आहे, तर हा मॅग्नेशियम डायव्हॅलंट मेटल आहे. मॅग्नेशियम जो आहे तो डायव्हॅलंट मेटल आहे, म्हणजे मॅग्नेशियमवरती काय येणार आहे, मॅग्नेशियमवरती 2+ चार्ज येणार आहे. हा 2+ चार्ज न्यूट्रलाइज करण्यासाठी Cl- किती लागणार, 2 लागणार आहेत. म्हणजे हे 2 Cl- या मेटलला काय करणार, न्यूट्रलाइज करणार. म्हणजे मला सांगायचं आहे, हा Mg या 2 Cl बरोबर कंबाईन होणार आहे. हा जो मॅग्नेशियम आहे या 2 Cl बरोबर कंबाईन होणार. इथला मॅग्नेशियम सुद्धा या 2 Cl बरोबर काय होणार आहे, कंबाईन होणार, आणि तयार काय करणार आहे, MgCl2 हा सॉल्ट तयार करणार आहे. मग MgCl2 हा सॉल्ट तयार झाल्यानंतर रिमेनिंग या ठिकाणी काय शिल्लक राहिलेला आहे, तर रिमेनिंग फक्त ऑक्सिजन शिल्लक राहिलेला आहे. मग हा कार्बन या ऑक्सिजनला जोडला जाणार, आणि हा कार्बन डायरेक्ट या ऑक्सिजनला जोडला जाणार. इथं सुद्धा हा कार्बन इथल्या ऑक्सिजनला जोडला जाणार, हा कार्बन या ऑक्सिजनला जॉईन होणार आहे, आणि मग इथं स्ट्रक्चर तयार होणार आहे. इथं पाहू शकता बघा, इथला Cl, या ठिकाणी Cl, आणि हा मॅग्नेशियम MgCl2 हा सॉल्ट इथून रिमूव्ह झाल्यानंतर रिमेनिंग जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनला हा कार्बनला जोडला जातो, आणि हा कार्बन इथे जोडला जातो. बघा, इथे दिसतंय तुम्हाला, हा ऑक्सिजन या 2 कार्बनला जॉईन होतोय. इथं सुद्धा हा Cl, या ठिकाणी हा Cl मॅग्नेशियम बरोबर कंबाईन होणार, MgCl2 तयार होणार, आणि हा कार्बन या ऑक्सिजनला जोडला जातो, आणि हा कार्बन या ऑक्सिजनला, इथं बघा इथं ऑक्सिजन जोडलेला आहे. मग हा जो सबस्टन्स तयार झालेला आहे या सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, वल्कनाइज्ड रबर किंवा वल्कनाइज्ड निओप्रीन म्हणणार आहे. ठीक आहे. दिसताना रिॲक्शनचं स्ट्रक्चर थोडंसं अवघड दिसते, पण खूप सोपा हा पार्ट आहे. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, वल्कनायझेशन ऑफ निओप्रीन हे कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतं, तर मॅग्नेशियम ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये वल्कनायझेशन ही प्रोसेस होणार आहे. ठीक आहे. यानंतर